महिलांसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहीण योजनेचे 2 हप्ते थकीत पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार. पण महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला मिळणार का नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतात सरकारी योजना, महिला अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महिला व बाल विकास विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा 1 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 1 हप्ता असे 2 हप्ते जमा होणार आहेत. याचबरोबर पूर्वीचे जे हप्ते थकीत आहेत ते देखील जमा होणार आहेत. म्हणजेच या महिन्यातच एकाच वेळी अनेक हप्ते मिळण्याची शक्यता ही आहे. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट, काही महिलांनी ई-केवायसी मुळे ह्या अपात्र झाल्या होत्या. काहींना चुकीचे अपडेट पर्याय निवडल्यामुळे त्यांचे पैसे थांबले होते. अशा महिलांना आता 30 एप्रिल पर्यंत 2026 या तारखेपर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आलेली होती. जर तुम्ही ई-केवायसी ही पुन्हा जर पूर्ण केलेली असेल किंवा चुकीची माहिती तुम्ही पुन्हा दुरुस्त केलेली असेल तर तुम्हाला थकीत प्लस नवीन 2 हप्ते हे मिळणार आहेत. त्यामुळे पण ज्या महिलांना अजून त्यांनी ई-केवायसी ही केलेली नाही अशा महिलांना सध्या त्या अपात्र ठरवू शकतात. त्यांना पुन्हा संधी मिळेल, पण अजून जून महिन्यापासून ई-केवायसी करावी लागेल. त्यामुळे तुमची माहिती ही अपडेट आहे का नाही ते नक्की तपासा. म्हणून लाडक्या बहिणींना तुमची ई-केवायसी आणि आधार लिंक त्याचबरोबर डीबीटी स्टेटस हे लगेच चेक करा आणि तयार राहा, कारण या महिन्यातच 2 हप्ते प्लस थकीत पैसे हे खात्यात येऊ शकतात. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.